नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5. आपण ओवी 33 ते 39च्या सहवासात जाऊया. ज्ञानोबारायांनी आपल्याला एका गोष्टीची ओळख करून दिली, ती म्हणजे युक्तिपंथ. युक्तीचा मार्ग अर्थात ज्याच्या बरोबर युक्त होऊन राहायचं तो मार्ग. त्या युक्तिपंथाची ज्ञानोबाराय आपल्याला ओळख करून देतात आणि आपल्याला हे आश्वासन देत आहेत की ह्या युक्तिपंथाच्या मार्गाने जो पुढे वाटचाल करत राहतो तो निश्चितपणे ब्रह्मसुखाच्या माथ्यावर जाऊन पोचवतो. आपल्याला ज्ञानोबाराय ब्रह्मसुखाच्या माथ्यावर पोचवणार आहेत. हा साधक तिथे जाऊन पोचतो. आता ज्ञानोबाराय असं म्हणतात, येरा योग स्थिती जया सांडे, तो वायांची गा हव्यासी पडे, परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. अर्थात हा युक्तिपंथ टाकून जो व्यर्थपणे स्वप्रयत्नाच्या जोरावर संन्यास मार्ग साधण्याच्या खटपटीत पडतो, त्याला हा मार्ग आणि संन्यास कधीच प्राप्त होत नाही. कारण का तर त्याच्या ठिकाणी मी काहीतरी करतोय, हा जो कर्तृत्व अहंकार शिल्लक राहतो, त्याच्यामुळे त्याला हा मार्ग सापडत नाही व उलट तो भरकटतो. परंतु जेणे भ्रांती पासूनी हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. ज्ञानोबारायांनी सांगितलेलं हे फार मोठं सूत्र आहे. ते म्हणजे गुरुवाक्ये मन धुतले आणि जेणे भ्रांतीपासूनी हिरतले. ह्या दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत. संतांच्या गुरूंच्या उपदेशानुसार ज्यांनी आचरण करायचं ठरवलं, अर्थात साधना करायची ठरवली, तो आपलं मन त्यांच्या विचारांच्या साह्याने शुद्ध करत असतो आणि असं शुद्ध होत असलेलं मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनायासे स्थिर होते. अनायासे म्हणजे त्याच्या प्रत्येक साधनेबरोबर, प्रयत्नाबरोबर ते आत्मस्वरूपापाशी स्थिर होत जाते. ह्यासाठी संतांनी, साधूंनी, गुरूंनी केलेला उपदेश आचरणात आणून पाहणं अत्यंत आवश्यक असतं. तो आचरणात आणणं हीच साधना असते आणि जसजसा आपण तो आचरणात आणायला लागतो, आपलं मन शुद्ध होत जातं. ते कसं तर जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे. अर्थात जोपर्यंत मीठ हे पाण्यापासून, समुद्रापासून वेगळं आहे, तोपर्यंत ते मीठ म्हणून आपल्याला दृष्टीस पडतं. परंतु ज्या क्षणी ते पाण्यामध्ये मिसळलं, त्या क्षणी ते पाण्यासारखं, समुद्रासारखं व्यापक होऊन जातं. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. जोपर्यंत आपण ह्या आत्मज्ञानापासून वेगळे आहोत, तोपर्यंत जीव म्हणून दिसणार. परंतु ज्या क्षणी कर्मयोगाच्या साह्याने आत्मस्वरूपामध्ये रममाण व्हायला लागणार, त्या क्षणापासनं आपलं मन सुद्धा त्या आत्मारामाप्रमाणे व्यापक होऊन जाणार. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेणे एक देशीये परी व्यापिले लोकत्रय.
अशी त्या साधकाची अवस्था होते. तो साधक मी आणि माझं या अहंकाराच्या कल्पनांपासनं, विचारांपासनं, वृत्तींपासनं स्वतःला वेगळं करत जातो. आणि हे वेगळं तो साधू संतांच्या वचनानुसार, गुरूंच्या उपदेशानुसार तो स्वतःला वेगळं करत जातो. आणि त्यामुळे त्याचं मनच परिवर्तित व्हायला लागतं. मनामध्ये आमूलाग्र बदल घडायला लागतो. त्याचं मन वेगळंच होतं आणि ते मन आत्मस्वरूप होऊन जातं. दिसायला ती व्यक्ती, तो जीव एक देहधारी म्हणून दिसतो, परंतु देहापुरता मर्यादित न राहता आत्मस्वरूपाप्रमाणेच तो ह्या त्रैलोक्याला व्यापून टाकतो. अशी त्याची अवस्था होते. आणि अशी अवस्था झाल्यामुळे आता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. अशी त्याची अवस्था होऊन जाते. म्हणजेच काय तर मी करता आहे, हे कर्म आहे ते मला केलं पाहिजे असा कुठल्याही प्रकारे कर्माच्या बाबतीतला आग्रह, अहंकार त्याच्या ठिकाणी राहतच नाही. तो क्षीण होत जातो आणि नाहीसाच होतो. आणि मग अशा वेळी आपल्याला तो साधक कर्म करताना जरी दिसला तरी तो त्याच्या आराध्य देवतेपाशी, परमेश्वराच्या स्वरूपापाशी इतका रममाण झालेला असतो की मी करणारा कोणी नाहीच. हे प्रकृतीच्या साह्याने घडतं, प्रकृतीच करत असते, मला फक्त त्या प्रभूने निमित्त केलेलं आहे, अशा रीतीने तो त्याच्या सर्व कर्मांकडे बघत असतो. आणि अशा साक्षीभावाने बघण्यामुळेच कुठल्याही कर्माच्या ठिकाणी तो कर्ता म्हणून राहत नाही, तो अकर्ताच होतो. आपल्याला कर्म करताना दिसतो, परंतु तो अकर्ताच होतो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. अर्थात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अरे अर्जुना, असा जो पुरुष त्याला आम्ही ज्ञानी म्हणतो, त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी मी देह आहे आणि मी काही करतो असा भाव, असा संकल्प उमटतच नाही. त्याच्या ठिकाणी संपूर्णपणे परमेश्वराला शरणागत झालेला असल्यामुळे तो प्रभू माझ्याकडनं सगळं करून घेतोय असं म्हणून तो त्याचं सर्व कर्तृत्व त्याच्या चरणीच अर्पण करतो. मग त्या पुरुषाच्या ठिकाणी काही कर्तृत्व राहील का? तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. ज्ञानोबाराय म्हणतायत, अशा रीतीने अशा साधकाच्या ठिकाणी देह असतानाच, देहाचा त्याग न करता देहामध्ये असतानाच आणि कर्म करत असतानाच संपूर्णपणे अकर्ता म्हणून ज्या काही खुणा आहेत, जी काही चिन्ह आहेत, ती त्याच्या ठिकाणी प्रगट झालेली दिसतात. तो शरीरधारीच असतो, सर्व कर्म करत असतो, पण तो काहीच करत नाहीये. यासाठी जी काही चिन्ह आहेत, जे काही गुण आहेत, ते त्याच्या ठिकाणी आपल्याला प्रगट झालेले दिसतात, असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. माऊली हो, आपण सुद्धा आपापल्या आराध्य देवतेच्या चरणी हीच प्रार्थना करू की माझ्यातला मीपणा नाहीसा होऊ दे. हे प्रभो, माझ्यातला मीपणा, कर्तृत्व, अहंकार नाहीसा होऊ दे. जे काही आहे ते सगळं तू आहेस, मला निमित्त करून सगळं काही माझ्याकडनं करून घेतोयस. हाच भाव, हीच शरणागती माझ्या अंतःकरणात स्थिर होऊ दे. आणि ती स्थिर होऊन जे काही माझ्याकडनं घडतंय ते साक्षी भावाने बघण्याची प्रेरणा तू मला दे. ते साक्षी भावाने बघण्याची युक्ती तू मला शिकव. आणि माऊली हो, ही युक्ती आपल्याला तेव्हाच प्राप्त होते, मुखी नाम आणि हाती कर्म.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.